पार्वतीनं एकदा शंकराला विचारलं, स्त्रियांच्यात म्हणजे जेवढ्या स्त्रिया आहेत त्याच्यात श्रेष्ठ कोण? तेव्हा शंकराने सांगितलं की अनुसूया, अत्री ऋषीची बायको, ती श्रेष्ठ आहे सगळ्यात, पतिव्रता. तेव्हा ते पार्वतीला राग आला. राग आल्यावर मग ती ही कोपली ती शंकरावर. तेव्हा मग ती परत असंच एकदा सगळे पार्वतीच्या तिघींकडे गेली. त्या दोघी, ब्रह्मदेवाची बायको आणि विष्णूची बायको. त्यांना विचारलं तर त्या बी म्हणल्या काय आपल्याला माहीत नाही. मग असं करता करता हे तिघंजण म्हणल्या आपण तिकडं नारद मुनींनी सांगितलं तुम्ही अनुसूयाच्या घरी जा. मग ते तिघंजण गेले तिथं. नारद मुनी लांबून बघत होते. तेव्हा ते अनुसूयाने त्यांना भिक्षा वाढायची. त्यांनी भिक्षा मागितली तर ते म्हणले आम्ही भिक्षा नाही घेणार. मग तेव्हा ते म्हणली मग जेवा. मग त्यांनी अनुसूयाने त्यांना जेवायला केलं. तर जेवायला बसले तर ते तिघं पण म्हणले तू आम्हाला नग्न अवस्थेत जेवायला वाढ. म्हणली ठीक आहे, नग्न अवस्थेत. मग कपडे काढायचे आणि सगळे नग्न व्हायचं आणि जेवायला वाढायचं. तेव्हा ती म्हणली तिने कमंडलूमधलं पाणी आणलं. अत्री ऋषी बाहेर गेलेले होते तर त्यांचं कमंडलू होतं, त्यातलं ते तीर्थ आणलं आणि त्यांच्यावर टाकलं. ते बाळ झाले आणि मग त्यांचं संगोपन केलं तिने. तर 6 महिने तिथं राहिले ते. तेव्हा नारद मुनीला मग ह्या तिघींनी विचारलं की हे कुठे गेलेत? मग नारद मुनीने सांगितलं अनुसूयाच्या घरी आहेत, जाऊन घेऊन या त्यांना, तुम्हीच जाऊन घेऊन या. मग तिथे गेल्यावर अनुसूयाने सांगितलं आपापले नवरे ओळखून घ्या. मग आपापले नवरे ओळखून घ्यायचे म्हणल्यावर ते कसे ओळखायचे? आता दुसराच उचलला तर उचलून घ्यायचं पाळण्यातून. तेव्हा ते अनुसूयेने सांगितलं की तुमचे नवरे तुम्ही तुमचं ओळखून घ्या. तेव्हा मग ती पार्वतीला वाटलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग तिने ते कमंडलूमधलं परत पाणी टाकलं, तीर्थ टाकलं आणि मग परत ते मोठे झाले आणि मग गेले. तर कसं आहे, आपण आपल्याला श्रेष्ठ म्हणायचं नाही. मी लय श्रेष्ठ आहे, मी लय हे आहे. दुसऱ्याने आपली प्रशंसा केली पाहिजे, त्याला म्हणते हे. आपणच आपल्याला हे म्हणायचं नाही. म्हणून ते आत्ता मला ते आठवलं. आता ह्याच्या पुढचं बी अजून सांगाल पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे असेच देवाधिकाचे व्हिडिओ असणार, तर शेवटपर्यंत बघत जावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगायचं राहिलं ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा.